नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की किमया ही सारखी सारखी समरच्या जवळ येत आहे आणि स्वानंदीला या गोष्टीचा खूप राग येतो। त्यानंतर स्वानंदीने जो काही निर्णय घेतलेला आहे, स्वानंदीने त्या किमयाच्या कानाखाली तर वाजवलीच आहे, पण तिला बाजूला ढकलून समरच्या सोबत तिने रोमॅन्टिक असा डान्स केलेला आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर स्वानंदीने किमयाला तिची लायकी दाखवलेली आहे। जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र स्वानंदी नशेमध्ये असते। तिला कळत नाहीये की ती काय करते, कारण तिला जे ज्यूस प्यायला दिलेलं होतं त्या ज्यूस मध्ये दारू होती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, कारण त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीने तिच्या प्रेमाची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि ती समरच्या मिठीत दोघंही एकत्र आलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, नक्की काय झालेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीने सुद्धा आता छान असा ड्रेस घातलेला असतो, पार्टी वेअर ड्रेस घातलेला असतो आणि स्वानंदी इकडे अंशुमनने आता एक वेगळा डाव करायचं ठरवलेला आहे, ते म्हणजे स्वानंदीला दारू पाजायची। कारण ही जी पार्टी आहे ना ती त्यांना एन्जॉय केल्यासारखं वाटत नाहीये। मग एवढंच असेल तर स्वतःची स्वतः प्यायची आणि घालायचं धिंगाणा काय घालायचंय ते, पण नाही, यांना दारू पाजायची ती स्वानंदीला। कारण यांनी मंदाला टार्गेट करायचा प्रयत्न केला होता, पण मंदाने मात्र ह्यावेळेस मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटवलाय। तिला सांगितलंय की काहीही झालं तरीही मंदा म्हणते की नाही, कसं आहे माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकत नाहीये, कारण परत सगळ्यांच्या मध्ये मी येते। तरी पण मंदाला आपल्या लेकीसाठी वाईट वाटत असतं, आपल्या लेकीच्या बाबतीत हे घडतंय हे चुकीचं आहे, पण बाबांनी येऊन तिला सांगितलेलं असतं की अजिबात हालायचं नाही। इव्हन सुचला सुद्धा सांगितलंय की तिच्यावर लक्ष ठेवायचं। आणि इकडे अंशुमन आता गेलेला असतो, तो कोल्ड्रिंक्स तयार करत असतो, त्याच्यामध्ये दारू टाकतो आणि ते कोल्ड्रिंक्स घेऊन तो आता इकडे येणार असतो, ते म्हणजेच स्वानंदीकडे। स्वानंदीला ते कोल्ड्रिंक द्यायचं आणि मग मजा बघायची, पार्टी एन्जॉय करायची, असं त्यांचं चाललेलं असतं। त्यासोबतच मल्लिकाने या सगळ्या गोष्टी केले, तिकडे स्वानंदीला खूप वाईट वाटतंय, कारण आता समरचं पण थोडंफार चुकतंय। समर म्हणजे स्वानंदीला म्हणतो की मैत्री आहे, आणि लग्न झालंय, कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी तिने सुद्धा ऍडजस्ट केलेल्या आहेत ना, तिच्याही मनात काहीतरी भावना असतील, तीही त्याची बायको म्हणून आज या समाजात वावरतीये। लोक काय म्हणतील या कुठल्याच गोष्टीचा विचार हा समर करत नाहीये। इतर वेळी एवढा सेन्सिटिव्ह असलेला माणूस या बाबतीत असा कसा काय विचार करतोय, हा प्रश्न मात्र पडलेलाच आहे। तेवढ्यातच आता अंशुमन येतो आणि तो स्वानंदीला तो ज्यूस देतो। स्वानंदी म्हणते नाही नाही, हे हेल्थसाठी चांगलंही नसतं आणि मी नाहीये पीत। तेव्हा तो म्हणतो की कधी कधी चालतं, ती बघ ती किमया कशी राहते, दारू बिरू पिते, मस्त राहते, आणि वहिनी तू काय कहे। तेव्हा स्वानंदी म्हणते बासा, तू मोठ्यांच्या मध्ये बोलायची गरज नाहीये, लहान आहेस तू, लहानासारखंच राहा। तेव्हा मात्र अंशुमन म्हणतो वहिनी तू काही म्हणालीस तरीही मी काय एवढा पण लहान नाहीये की मला काही गोष्टी न कळायला। आता हा काय लहान आहे का, अंशुमन आता एवढा ऑफिस सांभाळतो, एवढं सगळं करतो। पण स्वानंदी त्याला म्हणते की नाही, हे असं आहे। आता मात्र तो म्हणतो की बघ वहिनी, म्हणजे तूच विचार कर की काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही कुठंतरी गोष्टी चुकतायत हे तुझ्याही लक्षात येऊ लागले ना, असं मात्र चालू झालेलं असतं। आता स्वानंदी काय ते ज्यूस पित नाही, तिथे साईडला ठेवलेलं असतं। मग मल्लिका येते आणि म्हणते काय हे स्वानंदी, मला माहिती आहे तुला त्रास होतोय आणि तुझी पार्टी आहे, तुझ्या नवऱ्याला सक्सेस मिळालंय, हे सगळं आहे, आणि ती किमया बघ त्या पार्टीमध्ये सगळं अटेन्शन घेऊन बसतीये आणि तू काय करतेस। आता मला सांग, चेंज तर केलाय ना, नवऱ्याला आवडतो म्हणून अशा पद्धतीचे कपडे घातलेत, मग थोडंसं ज्यूस पण घे कधी कधी, असं म्हणत ती सांगते की हो मी पण घेते। आणि स्वानंदीला ती सांगत असते की बघितलं का ती किमया कशी आहे ते। आता स्वानंदी नाही म्हणते, नाही ते हेल्थसाठी चांगलं नसतं, पण मल्लिकाने आता ठरवलेलंच असतं, काहीही झालं तरी स्वानंदीला ज्यूस पाजायचंच आहे। आणि म्हणून तिने स्वानंदीला म्हणत असते की बघ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा झालेल्या आहेत, त्यामुळे आता तुलाच विचार करावा लागणार आहे की काय करायचं ते। आणि मग मल्लिका बाजूला येते आणि हे तिघजण मज्जा बघत असतात। तेवढ्यातच स्वानंदी तो ग्लास उचलते आणि तोंडाला लावते, अक्षरशः तो ज्यूस प्यायला सुरुवात करते। ह्या तिघांना मात्र आनंद झालेला असतो, कारण त्याच्यामध्ये दारू मिक्स केलेली आहे आणि आता ती दारू पिल्याने स्वानंदी धिंगाणा घालणार याबद्दल काही शंकाच नसते।
इकडे मात्र पाहायला मिळतं की आता ही सगळी मज्जा चालू झालेली असते आणि आता जी पार्टी यांना दोघांना तिघांना बोर होत असते ती पार्टी एन्जॉय करण्यासाठी आता हे तयार झालेले असतात. त्याचबरोबर स्वानंदी मात्र ज्यूस पिते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता लक्षात येतं की कसं होणार आणि काय होणार. मग मात्र आता किमया वारंवार समरला खेचत नेत असते. समरला म्हणत असते की चल चल सॅम तू चल, पण समर ऐकायलाच तयार नसतो. समर म्हणत असतो बाद झालं, काय चाललंय तुझं हे सगळं, मला नकोय त्या गोष्टी, मी तुला सांगितलं ना. स्वानंदीला खूप राग येतो. तेवढ्यातच आता मल्लिका तिथे येते आणि मल्लिका स्वानंदीला म्हणू लागते की काय झालं, म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते नाही काही नाही झालेलं. मल्लिकाचं म्हणणं असतं बघितलं ना ती किमया कशी करते आणि तू काय करत बसलीस, नको असा विचार करू, जा बिनधास्त आणि बघ तू तू पण एन्जॉय कर पार्टी. आता स्वानंदी पाहत राहते. स्वानंदीला कळत नाहीये की आपण काय डिसिजन घेणार आहे, काय करणार आहे, कुठल्याच गोष्टी स्वानंदीला कळत नसतात आणि मल्लिका येऊन सांगत असते. आता मात्र स्वानंदी पाहते. मल्लिकाने तिला सांगितलेलं असतं की बघ विचार कर एकदा काय होतंय या गोष्टींचा, नाहीतर सगळं तुझ्याच अंगलट येईल, असं मल्लिका तिला सांगत असते. बघितलंस ना समर नवरा तुझा आहे, पण त्याच्यासोबत पार्टी एन्जॉय कोण करते, तर ती किमया. तिला जराही वाटत नाहीये पार्टी एन्जॉय करताना आणि तू मात्र शांतपणे बसून राहतेस. ही गोष्ट योग्यच नाहीये. तुला ही पार्टी एन्जॉय करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं आता ती स्वानंदीला सांगते. आणि आता स्वानंदीने हे सगळं ज्यूस वगैरे तर पिऊन झालेलं असतं. स्वानंदीला माहीतच नसतं की पुढे काय होणार आहे, काय गोंधळ घालून ठेवलाय, कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. आणि इकडे मात्र हे सगळे एन्जॉय करत असतात आणि आता स्वानंदीची मजा बघण्यासाठी सज्ज झालेले असतात. त्यांना असं वाटत आहे की स्वानंदी आता अडकली जाणार आहे या सगळ्यामध्ये आणि स्वानंदीला पुन्हा एकदा ज्यूसचा ग्लास दिला जातो. किमया मात्र वारंवार येत असते. त्यानंतर ती स्वानंदीच्याच हातात मोबाईल देते आणि म्हणते आमचा फोटो काढ. आता स्वानंदीला खूप राग आलेला आहे आणि मग स्वानंदी फोटो काढते. पुन्हा अंशुमन येतो आणि स्वानंदीला पुन्हा ज्यूसचा ग्लास देतो. स्वानंदी आता नशेत असते. स्वानंदी पितच राहते, ती विचारच नाही करत आहे. वारंवार तिच्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू टाकलेली असते आणि स्वानंदी ते कोल्ड्रिंक्स पितच असते. आता मात्र स्वानंदीला राग येतो. स्वानंदी समरच्या जवळ जाते आणि मग किमयाला म्हणते की तू माझा फोटो काढ. मग किमया फोटो काढत असते तर स्वानंदी अगदी रोमॅन्टिक पोजमध्ये समरसोबत असते आणि मग फोटो काढला जातो. त्यानंतर किमया पुन्हा स्वानंदीला बाजूला करते आणि समर बरोबर नाचू लागते. तेव्हा स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणते बाद झालं, काय चाललंय तुमचं हे, खूप वेळ झालं मी सहन करते तुम्हाला, माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यापासून जरा लांब राहा. आणि किमया तुम्हाला कळत नाहीये का, असं म्हणून जोरात तिच्यावरती ओरडते. तेव्हा मात्र समर पण पाहतच राहतो. समरला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. तेव्हा स्वानंदी आता समरला जवळ घेते आणि समर सोबत डान्स करायला सुरुवात करते. समर तिच्याकडे पाहत असतो. समरच्या लक्षात येतं की स्वानंदीचं काहीतरी बिघडलंय की काय. स्वानंदी मात्र वेड्यासारखी नाचत असते. तिच्या लक्षातच आलेलं नसतं की आपण हे सगळं काय करतोय. आणि तेव्हा मात्र समर स्वानंदीला म्हणत असतो की स्वानंदी मॅडम काय होतंय काय, तुम्हाला काही त्रास होतोय का. स्वानंदी काहीच नाही म्हणत. स्वानंदी म्हणते चला डान्स करूया, असं म्हणत समरला आता डान्स करायला लावत असते. आणि त्याच वेळेस समर म्हणत असतो पण अगं हे हे काय चाललंय. तेव्हा स्वानंदी म्हणते त्या किमयाबरोबर तुम्हाला नाचू वाटतं ना, माझ्या बरोबर नाचायचं नाहीये का, बायको आहे मी तुमची, असं म्हणत स्वानंदी आता समरला जबरदस्तीच करत असते. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं पार्टी संपते, सगळेजण जातात आणि मग समर आणि स्वानंदी, किमयाची तर वाट लागलेली असते कारण स्वानंदीने चांगलीच तिच्या थोबाडीत दिलेली असते आणि आता समरला जवळ घेऊन समर सोबत ती नाचायला सुरुवात करते. समर मात्र स्वानंदीकडे पाहत असतो आणि त्याच वेळी स्वानंदी समर बरोबर डान्स करते कारण तिनं जे पाहिलेलं असतं किमया ज्या पद्धतीने वागत होती सगळं तशा पद्धतीने तिने वागून समरला जणू काही आपला समर आहे असं म्हणत त्याच्यावर पूर्ण अधिकार गाजवलेला असतो. आणि तेव्हा मात्र समर आता स्वानंदीकडे पाहत राहतो. तिला घेऊन तो रूम मध्ये येतो, तिला पाणी स्वतःच्या हाताने देतो, तिला म्हणतो की काय चाललंय स्वानंदी मॅडम, काही होतंय का तुम्हाला, तुम्ही कसल्या वेगळ्या ह्याच्यात आहात का. पण स्वानंदीला मात्र काहीच सांगता येत नसतं कारण स्वानंदीला नशाच तेवढी चढलेली असते की तिला कळतच नाहीये. आता मात्र समर स्वानंदीला सावरत असतो. स्वानंदी म्हणत असते की काय पाहिजे काय विचारताय, एक ग्लास समर राजवाडेंचं प्रेम पाहिजे मला. आणि मग समर स्वानंदीला पाहतो आणि म्हणतो काय बोलताय हे सगळं,
स्वानंदी म्हणते हो खरंच सांगते. समरला धक्का बसलेला असतो. समर म्हणतो तुम्ही शांत व्हा, झोपा जरा. आणि तो प्रेमाने तिची काळजी घेत आहे, तिची विचारपूस करत आहे. स्वानंदी मात्र त्याला सोडायलाच तयार नाहीये. आता किमयाचा तर चांगलाच पचका झालाय. आणि इकडे स्वानंदीने समरला पकडलेला आहे. स्वानंदीने जणू काही असं ठरवूनच टाकले आज की समरला सोडायचंच नाहीये. कारण समर हा फक्त आणि फक्त माझा आहे, त्याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे, अशा सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात. आणि समर मात्र तसाच तिच्याजवळ थांबलेला आहे. स्वानंदीने त्याचा हात पकडलेला आहे आणि ती तशीच झोपी गेलेली आहे. समर मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. समरला कळतच नाहीये की आता काय करायचंय, ह्या सगळ्यावरती काय उपाय करायचंय हेच त्याच्या लक्षात आलेलं नसतं. तेव्हा मात्र स्वानंदी त्याच्याकडे पाहत असते आणि समरला जवळ घेऊन आता त्याच्यासोबत ती झोपी जाते. कारण तिला त्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो, तिला छान वाटत असतं आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.